नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 23च्या मतदारांचा मूळ प्रभागच बदली करण्यात आलाय। यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली। निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली। बदलत्या वातावरणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाहणी करून हवेची गुणवत्ता तपासली। याबाबत शहरातील 81 बांधकामांना नोटिसा दिल्यात। 17 बांधकामांना स्थगिती देण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या कचरा घोटाळ्याविरोधात मनसेनं महापालिका आयुक्तांसमोर गोंधळ घातला। आयुक्तांच्या भेटीची वेळ न मिळाल्यानं माजी नगरसेवक संतोष धुरी आणि केतन नाईक यांनी आयुक्तांच्या बैठकीत जाऊन गोंधळ घातला। भिवंडीत बंद असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील भंगाराला अचानक आग लागली। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। भिवंडीतील कल्याण नाका ते टेमघर दरम्यान रस्त्याचं रुंदीकरण केलं जातंय। रस्ता रुंदीकरण मार्किंग करण्याला नागरिकांनी विरोध केला। परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। भिवंडी तालुक्यातील पडघा गावात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय। घराबाहेर खेळणाऱ्या एका 5 वर्षीय मुलावर कुत्र्यानं चावा घेतला। या घटनेत 20 दिवसांनंतर उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला। साधूग्रामसाठी 1800 झाडांचा प्रश्न अनुत्तरित असताना एसटीपी प्लांटसाठी तपोवनातील झाडांची कत्तल केल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय। 447 झाडांना तोडण्याची रीतसर परवानगी असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला। जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी इथल्या उसाच्या शेताशेजारील विहिरीत बिबट्या पडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे। वन विभागाने बिबट्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच बिबट्याचा मृत्यू झाला। वसमतच्या बाजारपेठेत खत उपलब्ध असतानाही कृत्रिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट केली जाते। ही बातमी जय महाराष्ट्राच्या जनता रिपोर्टर या विशेष बातमीपत्रात प्रसारित केली होती। त्यानंतर आता केंद्रांवर परवाना निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे। शिरूर तालुक्यातील वाघाळे गावात बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। पनवेल रेल्वे स्थानकाजवळ हाय टेन्शन वायर तुटल्यानं झोपड्या आणि दुचाकी वाहनांना आग लागली। पंचशील नगरमधील झोपडपट्टीला लागलेल्या या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोटही झाला। एमपीएससी आणि यूजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी होणार आहे। त्यामुळे अनेक उमेदवारांना एका परीक्षेला मुकावं लागण्याची शक्यता आहे। आयोगाने इतर परीक्षांचा विचार न केल्यानं ही समस्या उद्भवली आहे। डीजीसीए कार्यालयात इंडिगोच्या सीईओंना पाचारण करण्यात आलं। गुरुवारी या आणि सेवा विस्कळीत झाल्याचा सविस्तर अहवाल द्या असे आदेश डीजीसीएनं दिले। वाईनच्या दराचा भडका उडण्याची शक्यता आहे। वाईन उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे।